नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की बँक निफ्टीमध्ये त्यानंतर निफ्टीमध्ये एक्सपायरीला काय होऊ शकतं आणि एक 2-4 स्टॉक आहेत जे की मल्टीबिगर म्हणू शकतो किंवा खूप 5-10 वर्षाचा ब्रेकआउट त्या स्टॉकमध्ये पाहण्यास मिळत आहे. बँक निफ्टी आणि एक 2 ते 3 स्टॉक मल्टीबिगर ब्रेकआउटचे आहेत ते आपण आज पाहणार आहोत. ओके, सुरुवात निफ्टीपासून करू. आपण पाहू शकतो निफ्टीमध्ये जे आपण मागील ब्रेकआउटमध्ये टार्गेट सांगितलं होतं की 24,500 ते 24,600 पर्यंतचा नवीन हाय तुम्हाला बघायला मिळू शकतो. ते टार्गेट लगभग मंथली चार्टमध्ये डन झालेलं आहे. हे जे चार्टचं टार्गेट लावलं होतं आपण मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल. आता बघा, त्यानं ऑल टाईम हाय ब्रेक करूनही लगभग 24,600च्या आसपास निफ्टी सस्टेन झालेला आहे. आता जर डे बेसिस बघायचं झालं की बाबा यामधील कुठले इम्पॉर्टंट लेवल आहेत, तर आपण 2 या लेवल बघू शकतो. याच्या 2 कॅन्डल बनलेले आहेत डेमध्ये निफ्टीमध्ये आहेत तर दोन्ही रेड, परंतु जर बघितलं गेलं तर त्या कॅन्डल असेंडिंग टाईपमध्येच बनलेले आहेत. चेक करा, हायर अँड हायज बनवत गेलेले कॅन्डल बनल्यात रेड, परंतु गॅप अप ओपनिंगमुळं हायर अँड हायच्या ज्या कॅन्डल बनलेल्या आहेत. आता जर आपल्याला जर बघायचं झालं तर लक्षात घ्या, अपसाईडला 24,671 ते 675 लेवल आणि डाऊन साईडला 24,500 ह्या निफ्टीच्या लेवल आहेत, लक्षात घ्या. आणि अजून स्मॉलमध्ये बघायचं गेलं तर आपण 15 मिनिटाच्या चार्टला पाहिलं तर तुम्हाला क्लिअर दिसून येईल की निफ्टीनं 26,660 ते 665 या रेंजमध्ये एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनवलेला आहे. आणि डाऊन साईडला जर बघितलं आपण तर 26,577 एक सपोर्टिव्ह एरिया बनलेला आहे. चेक करा. आणि निफ्टी काय करते किंवा निफ्टीनं काय केलं आहे, जर लॉंग टर्ममध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की निफ्टी या एका ट्रेंडमध्ये अप गेलेली. चेक करा. आणि डाऊन साईडला देखील असं म्हणू शकतो हा एक जो लॉंग टर्ममधला आणि शॉर्ट टर्ममध्ये अशा पद्धतीचं ट्रेंड बनवलेला आहे. ओके, तर आपल्यासाठी 24,577 ही लेवल एक आवरचा चार्ट म्हणल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनटासाठी डाऊन साईडला ब्रेकआउट आणि 24,670 अपसाईडला खूप इम्पॉर्टंट आहे. हे ब्रेक झाल्यानंतर डाऊन साईडला तुम्हाला पॉसिबल आहे की मार्केट 24,450 24,400 पर्यंतची डाऊन साईड मुवमेंट देऊ शकतं. अपसाईड तुम्हाला 24,800 पर्यंतचा टार्गेट भेटू शकतं. हे झालं निफ्टी. आता त्यानंतर बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, चेक. बँक निफ्टीमध्ये जरी आपण डेचा चार्ट लावला तर आपल्याला असं दिसून येते की बँक निफ्टीमध्ये देखील ऑल टाईम हाय डन झालेला आहे, जो आपण बॅक व्हिडिओमध्ये सांगत होतो ट्रेंडनुसार. आणि त्यानंतर बँक निफ्टी जवळपास 25,600 पासनं ते 16,700 पर्यंत एक या रेंजमध्ये स्टक आहे. रेंज काय आहे, 53,350 ते डाऊन साईड 52, 120 ते 150 या रेंजमध्ये बँक निफ्टी होल्ड आहे. जर बँक निफ्टीला अपसाईड जायचं असेल तर लक्षात घ्या, हा जो ट्रेंड आहे हा ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. हा जो ट्रेंड बनलेला आहे तर लगभग 52,700 म्हणू शकतो आपण, ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि डीप जर जायचं असेल तर लक्षात ठेवा, हा जो एरिया बनलेला आहे 52,80 कमीत कमी हा डेचा चार्ट आहे. डेचा चार्ट असेल तर आवरली होल्ड राहणं डाऊन साईडला इम्पॉर्टंट. या 2 लेवल बँक निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट. या 2 लेवल ज्या साईडला ब्रेक होतील, डीपला ब्रेक झाली तर लक्षात घ्या पहिलं टार्गेट तुम्हाला लगभग 51,700
ते पॉसिबल आहे 51-200 येते. आउटसाईड ब्रेकआउट म्हणलं तर 700 ब्रेक झाल्यानंतर 53 ते ऑल टाईम हायचे तुम्हाला टार्गेट दिसू शकतं. तर लक्षात घ्या 22-23 तारखेला बजेट आहे, त्यामुळं मार्केट आता ओलाटाईल सुरुवात होईल. अपडाऊन प्रीमियम इन्क्रीज होतील आणि त्यानंतर लक्षात घ्या की मार्केटमध्ये असा व्ह्यू बनू शकतो. लक्षात जर बघितलं ना अशा पद्धतीचा एक पॅटर्न बनू शकतो, किंवा असा नाही बनला तर हा जो आहे हाच कंटिन्युअस होऊ शकतो. अशा पद्धतीमध्ये मार्केट एक बजेटनंतर स्मॉल करेक्शन करेल असं वाटत आहे. आणि जर असं नाही झालं तर मार्केट इथनं हे दोनच व्ह्यू मार्केटमध्ये दिसत आहेत. लक्षात घ्या. ओके, आता त्यानंतर आपल्याला बघायचे एक 2 स्टॉक आहेत जे की त्यांना 5-10 वर्षाचं मल्टीबेगर ब्रेकआउट दिलेलं आहे. आता ते आपण स्टॉक पाहणार आहोत की स्टॉक कुठले आहेत की ज्यांना मार्केटमध्ये लगभग 10-15 वर्षाचा ब्रेकआउट दिलेला आहे. तर पहिला स्टॉक आहे BPL. ओके, चेक करा. आपण मंथमध्ये घेऊ या स्टॉकला. हा स्टॉकची प्राईस काही खूप मोठी नाही. या स्टॉक 2008ला या स्टॉकनं हाय मारला होता मंथली बेसिस 175. त्यानंतर 2022च्या आसपास हा ब्रेक मारला, परंतु तो सस्टेन झाला नाही, फॉल दिला. आणि हा जो 123चा हाय होता मंथली बेसिसचा, तो मार्केट किंवा हा स्टॉक तोडण्यास सक्षम झालेला आहे. आपण या स्टॉकमध्ये लक्षात ठेवा, या स्टॉकमध्ये एक 120 ते 125 या रेंजला बाईंग करू शकतो. आणि टार्गेट ठेवू शकता तुम्ही 150, 176, 200, 250 टार्गेट ठेवू शकता तुम्ही. 150, 175, 200 ते फायनल 300+. हो, आता जर होल्डिंग म्हणलात, हा स्टॉक लगभग 12-15 वर्षानंतरचा ब्रेकआउट करतोय. त्यामुळं होल्डिंगचा जर मला विचारलं तुम्ही, तर मी सांगू शकतो की होल्डिंग कमीत कमी आपल्याला 1 वर्ष ते 2 वर्ष ठेवू शकता. टॉप लॉस जर झाला तर 95चा मंथली क्लोजिंग बेसिस टॉप लॉस असेल. टार्गेट डबल टिबल असेल. त्यानंतर एक दुसरा स्टॉक आहे जो की आपण ऑलरेडी दिलेला आहे, व्हिडिओ बघितले तर ONGC. हा स्टॉक आपण 145च्या आसपास दिलेला आहे काहीतरी स्टॉक. ओके, परफेक्टली या ब्रेकआउट 160 तर 145च्या आसपास काहीतरी हा स्टॉक आपण दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. या स्टॉकमध्ये जर बघितलं तर 2007-2010 या आसपास याचे ऑल टाईम हाय आहेत आणि ते हाय आहेत 345. आणि या स्टॉकनं लगभग आता ते हाय ब्रेकआउट करायला हा स्टॉक गेलेला आहे. या स्टॉकमध्ये ONGCला आपण 270 ते 300च्या रेंजपर्यंत बाय करू शकतात. 350 टार्गेट, पहिलं टार्गेट 350 असेल तुमचं. 350, 375, 400 ते 500+चे तुम्हाला टार्गेट या स्टॉकमध्ये दिसू शकतात. त्यानंतर अजून एक असाच आपल्याला स्टॉक बघायचा आहे जो की मल्टी इयरचे ब्रेकआउट दिलेले आहेत. त्यानं ऑलरेडी हे स्टॉक आपण दिलेले आहेत, तरीही आपण पाहत आहोत. जिओजित फायनल. ओके, हा स्टॉक देखील आपण 45च्या आसपास दिलेला आहे बाईंगला. चेक. या स्टॉकनं देखील 2017ला एक हाय मारला जो 150 होता. याचा ऑल टाईम हाय होता
लगभग 2008ला 126 आणि तोच हाय आता मार्केट किंवा हा स्टॉक ब्रेक करण्याच्या रडारवरती आहे. जर याने 129 ब्रेक केलं तर तुम्हाला 150, 175, 200पर्यंतचे हा टार्गेट दाखवू शकतो. यामध्ये कुठलंही बाईंग किंवा सेलिंगचं सजेशन नाही. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं यांचे ब्रेकआउट पाहून तुम्ही स्टडी करू शकतात आणि बाय सेल करू शकतात. अजून 1-2 स्टॉक आहेत जे की आपण ऑलरेडी दिलेले आहेत, तरीही तुम्हाला मी सांगू इच्छितो. त्यातला अजून एक जो स्टॉक आहे ज्यानं मल्टी इयर ब्रेकआउट केलेलं आहे तो आहे केल्ट्रॉन. जुने व्हिडिओ पहा, तुम्हाला दिसून येईल. इथं ऑलरेडी ड्रॉइंग पण आहे. आपण हा स्टॉक लगभग 70-80 रुपयाच्या आसपास आयडेंटिफाय केला होता आणि 100%चे टार्गेट या स्टॉकमध्ये दिलेले होते. जर तुम्ही पाहिलं या स्टॉकनं देखील 2016 ते 2024 म्हणजे लगभग एक 7-8 वर्षाचा ब्रेकआउट केलेला आहे. हा स्टॉक जर तुम्हाला ह्या ऑल टाईम हायच्यावरती सस्टेन झाला 136च्या वरती मंथली बेसिस, तर या स्टॉकमध्ये लगभग तुम्हाला 175-180 टार्गेट आपलं डन झालं आहे. 200 ते 225पर्यंतचे टार्गेट दिसू शकतात. त्यानंतर हा जो एक स्मॉल रेजिस्टन्स फेसिंग थांबलेला आहे, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की जर करेक्शनला आला आणि जर भेटलाच तर यदा कदाचित या रेंजला तुम्ही ट्राय करू शकता. 185-155च्या रेंजला जर भेटला तर. टॉप लॉस जर ठेवायचाच झाला तर 134चा ठेवू शकतात. लॉंग टर्म टार्गेट 200 ते 225 प्लस असेल. थँक्यू.